बहिणींना आनंदाची बातमी. काही दिवसापासून लाडकी बहीण योजनेची के-वाय-सी करत असताना लाडक्या बहिणींना ओ-टी-पीची अडचण निर्माण होती. परंतु आता ही अडचण निर्माण होणार नाही, कारण आता जी वेबसाईट आहे ती सुरळीत चालत आहे. त्यामुळं आता घर बसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलवरून लाडकी बहीण योजनेची के-वाय-सी कशी करायची, तर त्यासाठी या व्हिडिओला पूर्ण पहा. सर्वात आधी तुम्हाला Google Chromeवर जाऊन लाडकी बहीण योजना ही वेबसाईट सर्च करायची आहे. त्यामध्ये तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा असे दिसत आहे. त्यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक पेज ओपन होणार आहे. त्यामध्ये जो लाभार्थी या योजनेचा लाभ घेत आहे त्या लाभार्थीचा आधार क्रमांक तुम्हाला इथं टाकून द्यायचा आहे. खाली तुम्हाला एक कॅप्चा दिसतो, तो कॅप्चा तुम्हाला त्या बॉक्समध्ये टाकायचा आहे आणि खाली एक मी सहमत आहे असा ऑप्शन दिसत आहे, त्याच्यावर तुम्हाला टिक करायचा आहे. तो ऑप्शनवर टिक केल्यानंतर खाली एक ऑप्शन दिसत आहे पुन्हा, त्यावर ओ-टी-पी पाठवा. ओ-टी-पी पाठवा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर ओ-टी-पी पाठवल्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ओ-टी-पी जाणार आहे. तो ओ-टी-पी तुम्हाला या बॉक्समध्ये टाकायचा आहे. ओ-टी-पी टाकल्यानंतर खाली समाविष्ट करा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. समाविष्ट करा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर आणखी एक पेज ओपन होणार आहे. त्यामध्ये तुम्हाला तुमच्या वडिलांचे किंवा पतीचे आधार क्रमांक मागितले आहे. तुम्हाला इथं वडिलांचे किंवा पतीचे आधार क्रमांक इथं टाकून द्यायचा आहे. समोर तुम्हाला एक कॅप्चा दिसत आहे, त्या कॅप्चा तुम्हाला तो बॉक्समध्ये टाकायचा आहे. पुन्हा तुम्हाला खाली एक ऑप्शन दिसत आहे, मी सहमत आहे, त्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर खाली पुन्हा एक तुम्हाला ऑप्शन दिसत आहे, ओ-टी-पी पाठवा. ओ-टी-पी पाठवा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओ-टी-पी पाठवा नंतर तुमच्या मोबाईलवर एक ओ-टी-पी जाणार आहे. ओ-टी-पी आल्यानंतर तुम्हाला तो ओ-टी-पी या बॉक्समध्ये टाकून द्यायचा आहे. ओ-टी-पी टाकल्यानंतर खाली समाविष्ट करा ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. पुन्हा तुमच्यासमोर एक पेज ओपन होणार आहे. तर तिथे तुम्हाला तुमच्यावाली जात वर्ग विचारला आहे. तुम्हाला तिथं तुमच्यावाली जी जात आहे ते टाकून घ्यायचे आहे आणि खाली 2 ऑप्शन दिसत आहे, तिथं दोन्ही ठिकाणी होय होय ह्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. ह्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर खाली एक बॉक्स दिसत आहे, त्याच्यावर तुम्हाला टिक करायचं आहे आणि सबमिट ऑप्शनवर क्लिक करायचं. त्यानंतर तुमच्यावाले जे के-वाय-सी आहे ते पूर्णपणे झालेले दिसणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही लाडकी बहीण योजनेची के-वाय-सी घर बसल्या तुमच्या मोबाईलवरून पूर्ण करू शकता.